हॅलो नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना। संध्याकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे शनिवार। आत्ता वाजलेले आहेत 5:30 पावणे 6चं हे टायमिंग असावं। थोडासा अंधार होत आलेला आहे, म्हणजे 5:45 वाजलेले आहेत। 6 पावणे 6चं हे टायमिंग आहे। तर 5:30 वाजता मी थोडंसं इव्हिनिंग वॉकला जाते, तर चालून आलेले आहे। आल्यानंतर ना फ्रेश झाले, छान हातपाय तोंड धुतले। फ्रेश झाल्यानंतर ना संध्याकाळचं दिवसातून आपण 2दा तरी फेस वॉश केलाच पाहिजे। म्हणजे आता बघा पूर्वीपासूनच ही पद्धत चालत आलेली आहे। आता आपण स्किन केअर रुटीन वगैरे हे सगळं असं म्हणतो, पण पूर्वीपासूनच पद्धत आहे बघा। सकाळी अंघोळ करायची, संध्याकाळी हातपाय तोंड धुवायचे, दिवाबत्ती करायची, शुभम करोती म्हणायची। तर मी ना दिवसातून फक्त 2दाच मी फेस वॉश करते, म्हणजे संध्याकाळी हातपाय तोंड धुते आणि सकाळी अंघोळ करते। जास्त मी पाण्यामध्ये खेळत नाही, सध्या थंडी चालू झालेली आहे आणि बाहेरचं जो पॅसेज आहे तो छान लोटून काढला संध्याकाळच्या वेळेला। सकाळचं तर रुटीन तुम्ही पाहिलेलं आहे गुरुवारचं, आणि त्या व्हिडिओला ना खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे। त्यामुळं ना सगळ्या ताईंचं, सगळ्या आपल्या व्ह्यूवर्स, सबस्क्रायबर लोकांचं मनापासून मी आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद। तर संध्याकाळचं पण म्हटलं चला रुटीन शेअर करूया। हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे की आमचं रुटीन हे संध्याकाळचं कसं असतं। अगदी नॉर्मल प्रत्येक गृहिणीचं असतं तसंच संध्याकाळचं आमचं रुटीन आहे। तर ना मी इकडे लोटून काढत होते, बाहेरचा पॅसेज लोटून काढल्यानंतर ना संध्याकाळचं घरामध्ये एक झाडू मारून घेते। तर सकाळीच बरीचशी जी कामं आहे ना क्लिनिंगची ती आटोपलेली असतात, त्यामुळं संध्याकाळी जास्त काही काम नसतं। फक्त स्वच्छ लोटून काढायचं आणि लगेचच मग दिवाबत्ती करायची आणि स्वयंपाकाला लागायचं, असं संध्याकाळचं रुटीन आहे। तर हा जो गालिचा आहे ना तो मी डीमार्टमधून घेतलेला आहे। तर आमचा हॉल असा मोठा आहे, तर त्यामुळं त्याला सूट होत नाही, थोडासा मोठा पाहिजे होता तो गालिचा, म्हणजे मग छान दिसला असता। तर तो गालिचा ना मी हंतरून ठेवते, म्हणजे मुलं काय करतात, आता थंडीचे दिवस आहेत ना, तर फरशीवर बसण्यापेक्षा मग त्या गालिच्यावर बसतात। मग ते येता जाता पण छान मऊ मऊ पायाला लागतो ना, तर खूप भारी वाटतं। त्याच्यामुळं मी हा गालिचा ना आता सध्या वापरायला काढलेला आहे। आणि आता बघा इकडे देवारा आहे, तर देवपूजा म्हणजे संध्याकाळची जी देवपूजा आहे दिवाबत्ती ती मी करत होते। आज शनिवारचा दिवस आहे आणि तुम्हाला माहिती आहे ताईंनो, आज आहे चंपाषष्ठी। तर सकाळचं खरं तर मी पूजा किंवा सकाळचं जे काही रुटीन आहे ना ते तुमच्याबरोबर शेअर करायला पाहिजे होतं, पण सकाळची जी काही देवपूजा होती ती, तर आज ना जेजुरीला खूप सारी गर्दी असणार आहे ताईंनो। खोबरं भंडाऱ्याची उधळण होत असणार आहे। तर आज आहे चंपाषष्ठी, म्हणजे आजच्या दिवशी ना तळी वगैरे उचलली जाते। वांगेसट वगैरे ज्यांनी पाळलेलं आहे तर मस्तपैकी भरीत करतात आणि बाजरीची भाकरी आणि तळी उचलली जाते। तर ज्यांच्याकडे ही पद्धत आहे त्यांना माहिती असेल। तर आमच्याकडं तर म्हणजे माझ्या माहेरी आहे, पण सासरी मी काही अजून बघितलेलं नाही आहे की हे चंपाषष्ठीचं जे काय आहे षडनवरात्र म्हणतो आपण ते कसं करतात, तर ते काही मला माहिती नाही, त्यामुळे आमच्याकडे तर काही करत नाहीत। पण सकाळी मी जी काही पूजा आहे, म्हणजे आमच्याकडे ना खंडेरायाचा टाक आहे, तर टाक स्वच्छ छान अभिषेक केलेला घातलेला होता साध्या पाण्यानं आणि भंडारा वगैरे लावला होता। उजेड पडला विष्णू माझा देव नमस्कार सर्व देव पासी। पाया पडला नाही तव्याशी। झाडून लोटून झालं, केर कचरा काढून झाला आणि देवाऱ्यामध्ये दिवा लागला की अंगणामध्ये सुद्धा दिवा लागलाच पाहिजे ताईंनो। आपल्याला म्हणजे ना अंगण तुम्ही पाहत असाल किती प्रसन्न वाटते, किती शांत वाटते। एका दिव्याने ना आपल्या अंगणामध्ये सुद्धा भरपूर पॉझिटिव्हिटी निर्माण होते, भरपूर सकारात्मक ऊर्जा आपल्या घराकडं आकर्षली जाते। तर जरूर तुमचं कसंही घर असू द्या, अगदी छोटा असू द्या, मोठा असू द्या, अगदी झोपडपट्टी जरी, म्हणजे आम्ही झोपड्यात राहिलेलो आहोत म्हणून मी सांगते की कसंही आपलं घर असेल ना, तर प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी वृंदावन हे असलंच पाहिजे आणि त्यापुढे मातीचा का असेना पण एक दिवा लागलाच पाहिजे। तर दिव्याचं खरंच खूप महत्त्व आहे। आपण म्हणतो ना दिवा अंगणात लावला की लक्ष्मी जी आहे तर बाहेरची लक्ष्मी घरामध्ये आपल्या वास करत असते, येत असते। तर तिच्या स्वागतासाठीच तुळशीपाशी दिवा लावला
लावलेला असतो आणि तुळशीपाशी दिवा लावला ना की थेट विष्णू म्हणजे देवांना नमस्कार आपला पोहोचतो, त्यांच्यापर्यंत आपला दिवा लागतो. तर जिथे विष्णुदेवांचं नामस्मरण तिथं लक्ष्मी 100% उपस्थित असते असं म्हणायला हरकत नाही. तर चंपाषष्ठी होती ना, आज उंबराला लेपन केलेलं होतं हळदीचं आणि छोटीशी रांगोळी काढलेली होती, तीच तुमच्याबरोबर शेअर करायची राहिली होती. खरं सकाळचंच मी व्हिडिओ शूट करायला पाहिजे होतं सगळं शूटिंग, पण असंच आजचा दिवस थोडा सकाळचा आळसवाणी गेला, म्हणून मी संध्याकाळचं थोडंसं म्हटलं चला शूट करूया. तर तुम्हाला आता इथे मी देव दाखवते. तर स्वामी महाराजांच्या शेजारी एक टाक आहे, घोड्यावर बसलेले खंडेराय. तर त्यांचं मी तुम्हाला जसं की सांगितलं व्हिडिओमध्ये, साध्या पाण्याने अभिषेक घातला आणि भंडारा गंध लावलेला आहे, नमस्कार केला. टी व्हीवर सुद्धा आमचं कुलदैवतच आहे ना, आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचे खंडेराय आहेत. तर त्यांचा मंत्र वगैरे लावून त्यांचं नामस्मरण आजच्या दिवशी केलेलं होतं. तर अशी एकदम साधी सिंपल पूजा होती. तर चला म्हटलं देवारा तुम्हाला दाखवते कसं आहे. तर इकडे बघा गजलक्ष्मी आहेत, वर शुभ लाभ लिहिलेलं आहे आणि आतमध्ये बघा देवाऱ्याच्या लाईट आहे आणि आजूबाजूला ना गणेश ची मूर्ती आहे. पुढे समोर सुद्धा गणेशाची एक छान प्रतिमा आहे आणि लोमत्या ज्या समया आहेत म्हणजे साखळीच्या समया त्याचं चित्र काढलेलं आहे ॲक्रेलिकवर. तर असा देवारा आहे. तर घेतल्यापासून तुम्हाला नीट असा दाखवला नव्हता, तर म्हटलं चला आता दाखवूया तुम्हाला. तर ताईंनो दिवाबत्ती वगैरे झाली, सगळं झालं, निवांत थोडा वेळ होता ना, त्या वेळामध्ये ना म्हटलं चला एक जी साडी माझी आहे तर ती पिको फॉल करून घेऊया. कारण आता बघा हा म्हणता संक्रांत जवळ आलेली आहे आणि सणवार जवळ आले ना की आपल्या गृहिणींचं काय चालतं बघा ताईंनो, हितली जाळी काढ तिथली जाळी काढ, हे साफ कर ते साफ कर, हे घास ते घास, याच्यामध्येच दिवस निघून जातो. आणि मग आपल्या स्वतःची जी काही कामं आहे जसं की ब्लाऊज स्टिचिंग आहे, पिको फॉल आहे, साडी करायची, केसांना मेहंदी लावायची असते, अशा प्रत्येक सणाला ना आपली सुद्धा आपल्याला छोटी मोठी तयारी करायची असते, तर ते करायलाच वेळ मिळत नाही. तर बघा ही 2 वर्ष झाली मी साडी घेऊन ठेवलेली आहे, फक्त पिको फॉल केली नाही म्हणून घडी मोडायची राहिलेली आहे. आणि आज ना मी पिको फॉल केली, नेमकी शेवटच्या टाक्याला आहे ना पदर जो आहे तर तो स्टिच झाला होता, म्हणजे एकात एक गुंतला होता. तर म्हणजे स्टिच केला होता मी असा चुकून, तर ते बघा मला परत कट करावं लागला आणि परत फॉल लावावा लागला आहे. तर इकडे कट्टा बघा माझा छान आवरलेला होता, साडीला फॉल वगैरे लावला आणि चला म्हटलं मधल्या वेळाचं जे काही वेळ शिल्लक होता त्या वेळाचं सार्थक झालं म्हणावं. तर फायनली साडीला फॉल लागलेला आहे. आणि इकडे बघा भरपूर सॉस आणलेले आहेत, टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस आणि रेड चिली सॉस. तर आज ना पिझ्झाचा बेत आहे. तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आम्ही वडापाव केला होता. तर संध्याकाळचं कसं असतं ना, सकाळचं भरपूर जेवण जातं सगळ्यांना आणि संध्याकाळी कोणालाच भूक नसते. तर आम्ही काय करतो संध्याकाळच्या जेवणामध्ये असं सटरफटर बाहेर खाण्यापेक्षा ना घरातच करून असं पिझ्झा, वडापाव, पावभाजी, मिसळपाव असं काही काही आमचं चालू असतं, पण सतत नसतं बरं का, कधीतरीच चालू असतं. तर आज पिझ्झा करायचं ठरवलेलं होतं आणि उद्या आहे मॅरेथॉन. तर माझा भाचासुद्धा आलेला होता त्या मॅरेथॉनला. तर म्हटलं चला आता काय करूया, त्याला जास्त काही खायला तर काय करावं, तर म्हटलं चला पिझ्झाच करूया. तर पिझ्झा करायचं ठरवलेलं आहे. तर पिझ्झा बेस मिळतात बघा आमच्याकडे, 6 आणलेले आहेत आणि ते तसेच तव्यावर ठेवायचे, त्यावर रेड चिली सॉस, पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस असं हे सगळं पसरवून घेतलेलं आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला हा सुरीने व्यवस्थित हे सॉस जे आहेत ते पसरवून घ्यायचे आहेत. आता तुमच्याकडे पिझ्झा सॉस वगैरे नसेल तर मग तुम्ही टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस वापरू शकता, त्याने सुद्धा पिझ्झा अगदी टेस्टी होतो. आणि पनीर जर तुम्हाला म्हणजे आता मी इकडे सांगायचं विसरले दादांना, तर म्हटलं जाऊ दे आता नाही येत तर नकोच मग. तर पनीर जरी तुम्ही ह्यामध्ये घातलं ना तर पनीर पिझ्झा एक नंबर होतो ताईंनो. त्यावर आहे ना काकडी, टोमॅटो, कांदा कट केलेला जो आहे तो घालायचा आहे. आणि त्यानंतर त्यावर जर तुमच्याकडं कॉर्न आहे म्हणजे कणसाचे दाणे जर असतील तर तेही घातले ना तर कॉर्न पिझ्झासुद्धा खूप भारी लागतो. आणि याचीच किंमत ताईंनो 300 रुपये, 200 रुपये अशी आहे, 250 रुपये. तर एवढा महागडा पिझ्झा असा बाहेर खाण्यापेक्षा घरीच असा छान करून खाल्ला ना तर अगदी पोट भरतं. तर चीज घातलेले आहेत, बारीक बारीक चीज क्यूबचं पॅकेट आणलं होतं या दादांनी, तर ते
चीज क्यूब घातलेलं आहे त्यावर. आणि आता यानंतर आपण ह्या ज्या भाज्या आहेत त्यावर घातलेल्या तर त्या वाफलायला ठेवून देऊया, म्हणजे त्याची वाफ काढून घेऊया. पिझ्झा पण खालनं चांगला छान खरपूस भाजल्या जातो आणि भाज्यासुद्धा शिजल्या जातात. तर आता आहे ना बघा हे चीज क्यूब घालते, त्याच्यानंतर चाट मसाला आणि मीठ जे आहे ना ते एकत्र करून मी एका भांड्यामध्ये ठेवलं होतं ना, तेच थोडं थोडं त्यावर झाडून घेतलेलं आहे, म्हणजे टाकलेलं आहे. ती बाटली आहे ना मिठाची, त्यामध्ये मी चाट मसाला आणि मीठ मिक्स करून ठेवते आणि हे ते पिझ्झावर टाकलेलं आहे, त्याशिवाय चवच येणार नाही. आणि झाकण ठेवलेलं आहे. आपल्याला एक एक वाफ ह्या भाज्यांची काढून घ्यायची आहे आणि फायनली सगळ्यांना पिझ्झा खायला द्यायचा आहे. तर उद्या आहे मॅरेथॉन आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की जसं की दादांचा आता बिझनेस स्टार्ट झालेला आहे. Cloud9 म्हणून प्रोडक्ट आहे, त्याचे 9 प्रोडक्ट आपल्याकडं सेलसाठी आहेत. तर म्हणजे डायरेक्ट होलसेलर आहोत आपण. तर उद्या ना मॅरेथॉन आहे आणि मॅरेथॉनमध्ये ना आपलं म्हणजे स्पॉन्सर केलेलं आहे हे Cloud9. तर त्यामुळं बघा हे माल जो आहे ना तो पोचवायचं चाललेलं आहे. वाई मॅरेथॉन आहे 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटरचं आहे. तर मी पण सहभागी होणार होते, पण माझी काही हिंमतच झाली नाही तेवढी. तर म्हटलं जाऊ द्यात, माझा भाचा आला होता तर त्यानं घेतलेलं आहे, फायनली सहभागी झालेला आहे तो. तर म्हटलं असो. तर हे सगळं मला आता पुरवायचं चाललेलं आहे. रात्रीचे 9 वाजलेले आहेत. तर आता व्हिडिओचा शेवट मी इथंच करते ताईंनो. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी इकडं शूट करायला आले ना बाहेर, तर आतमध्ये सगळ्यांनी पिझ्झा पटपट खाऊन घेतला, त्यामुळं मला शूट करायला काही जमलं नाही. पिझ्झा कसा झालेला आहे, काय झालेला आहे, तर पण भारी झाला होता बरं का ताईंनो पिझ्झा. तर असो, आता या व्हिडिओचा इथंच करते एंड. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा. आजचा ब्लॉग थोडा उशिरा आला म्हणून खूप खूप सॉरी तुम्हाला. गुड नाईट, बाय बाय.